त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. महाराजांनी प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली? जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान दिलं. त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत 135वी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात झालं. कुत्रा नको. आता दुसरे जे सातारचे महाराज आहेत, त्या सातारच्या महाराजांना महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली. याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमातून लागतोय. नक्कीच हा आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय, हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे. तर उदयन महाराजांना माझं विचारणं असेल की महाराजांनी, प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली? मग त्यानंतरच्या वंशजांनी आणि तुम्ही सुद्धा त्यांचा जो एवढा मोठा शैक्षणिक वारसा होता तो का पुढे नेला नाही?